नमस्कार. आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी एकदम सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण असावं असं कोणाला नाही वाटणार, बरोबर? आणि यासाठीच अनेक जण फेंग शुई आणि वास्तू यांसारख्या प्राचीन पद्धतींचा आधार घेतात. तर आज आपण अशाच एका आधुनिक प्रणालीबद्दल जाणून घेणार आहोत, जी याच तत्वांवर आधारित असल्याचा दावा करते. चला तर मग पाहूया यात नक्की काय आहे. आपल्या आजूबाजूची नेगेटिव्ह एनर्जी दूर कशी करायची आणि घरामध्ये गुड लक कसा आणायचा, हाच तो मूळ प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. ही काही फक्त एक भावना नाहीये, तर अनेकांसाठी एक मोठी समस्या आहे आणि त्यावर एक उपाय म्हणून या प्रणालीला सादर केलं गेलं आहे. तर आजचे आपल्या चर्चेत आहेत ही दोन उपकरणं, प्रोटेक्ट 9x9 आउटसाइड आणि प्रोटेक्ट 9x9 इनसाइड. आता हे लक्षात घ्या की ही दोन वेगवेगळी उत्पादनं नाहीत, तर एक पूर्ण सिस्टीम आहे जी आपल्या जागेचं आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी रक्षण करते. चला सगळ्यात आधी बोलूया आपल्या घराच्या पहिल्या सुरक्षा कवचाबद्दल. हे उपकरण म्हणजे घराच्या मेन एंट्रन्ससाठी एक प्रकारची ढाल आहे, जी बाहेरून येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीला तिथेच रोखते. हे आहे प्रोटेक्ट 9x9 आउटसाइड. याचं मुख्य काम काय आहे, तर घराच्या प्रवेशद्वारावर एक अदृश्य पण खूप शक्तिशाली असं एनर्जी फील्ड तयार करणं, जेणेकरून कोणतीही बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात येऊच शकणार नाही. आता हे उपकरण नक्की कशापासून आपलं रक्षण करतं हे समजून घेण्यासाठी शाची ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, फेंग शुईनुसार ही एक प्रकारची हानिकारक ऊर्जा आहे, जी आपल्या आजूबाजूच्या काही गोष्टींमधून, म्हणजे समजा घरासमोर एखादा टोकदार कोपरा असेल किंवा मोठा ट्रान्सफॉर्मर असेल, तर त्यातून ही ऊर्जा बाहेर पडते आणि आपल्यावर निगेटिव्ह प्रभाव टाकते. मग या उपकरणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर घराच्या मेन एंट्रन्सला बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीपासून वाचवणं आणि एक सुरक्षित पॉझिटिव्ह एनर्जीचं क्षेत्र तयार करणं, जिथे फक्त चांगल्या गोष्टींनाच प्रवेश मिळेल. आणि या उपकरणाच्या शक्तीचं केंद्रस्थान काय आहे माहितीये? तर त्याच्या मध्यभागी असलेली ही एक खास सोन्याची प्लेट. असं म्हटलं जातं की हेच याच्या प्रभावी कामामागचं रहस्य आहे. आता बघा, याच्याशी संबंधित काही गूढ फायदे देखील सांगितले जातात. म्हणजे हानिकारक ऊर्जेला न्यूट्रल करण्यापासून ते घरात शांतता आणि समृद्धी आणण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. चला आता घराच्या बाहेरच्या संरक्षणाकडून आपण आतल्या वातावरणाकडे वळूया, कारण खरं सुख तर घरातच मिळतं नाही का? पाहूया घरातील ऊर्जेसाठी कोणतं उपकरण आहे. तर हे आहे प्रोटेक्ट 9x9 इनसाइड. याला घर, ऑफिस किंवा फॅक्टरीसाठी एक पॉवरफुल एनर्जी टूल मानलं जातं, जे आतमध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करतं. प्रोटेक्ट इनसाइड्सचा उद्देश फक्त निगेटिव्ह एनर्जीपासून बचाव करणं नाहीये, तर सक्रियपणे, ॲक्टिव्हली पॉझिटिव्ह गोष्टींना आकर्षित करणं आहे. मग ते नशीब असो, यश असो, समृद्धी असो किंवा चांगलं आरोग्य असो, या सगळ्यावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. आणि ह्याच्या केंद्रस्थानी काय आहे? तर एक गोल्ड फार्मा चिप. असं म्हटलं जातं की ही चिप त्याच्या संरक्षणाची शक्ती अनेक पटींनी वाढवते आणि त्याला इच्छापूर्तीचं एक शक्तिशाली साधन बनवते. या उपकरणाशी जोडलेली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इच्छापूर्ती. म्हणजे जेव्हा एखादी विशिष्ट इच्छा मनात ठेवून याचा वापर केला जातो, तेव्हा ते जास्त प्रभावी ठरतं आणि आपल्या ध्येयांना ऊर्जा देण्याचं काम करतं असं म्हणतात. तर ह्या दोनच संरक्षकांमध्ये नेमका फरक तरी काय आहे? त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका काय आहेत हे समजून घेण्यासाठी चला त्यांची एक समोरासमोर तुलनाच करूया. या दोन्हीमधला फरक खूपच मनोरंजक आहे नाही का? एक म्हणजे घराचं 24 तास रक्षण करणारा एक शांत सैनिक जो आपोआप काम करतो, तर दुसरा एक सक्रिय जादूगार आहे जो आपल्या इच्छेनुसार आणि हेतूने काम करतो. एक रक्षण करतो तर दुसरा आकर्षित करतो. एक प्रोटेक्ट करतो तर दुसरा ॲम्प्लिफाय करतो. ओके, तर मग हे सगळं वापरायचं कसं? चला आता याच्या प्रॅक्टिकल वापराकडे वळूया आणि पाहूया की प्रत्येक उपकरणाचा वापर कसा करायचा आहे. आउटसाइड प्रोटेक्टर बसवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 2 स्टेप्स आहेत. योग्य ठिकाणी लावा आणि विसरून जा. ते आपोआप त्याचं काम करत राहील. पण इनसाइड प्रोटेक्टर वापरण्याची प्रक्रिया मात्र थोडी वेगळी आहे. ती अधिक सक्रिय आणि वैयक्तिक आहे. यात 3 सोप्या पायऱ्या आहेत, पण यात आपल्या इच्छेची आणि एकाग्रतेची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. कारण असं म्हणतात की हे उपकरण आपल्याच ऊर्जेने चार्ज होतं. आणि हो, ज्यांना या उत्पादनाचा प्रभाव अजून वाढवायचा असेल त्यांच्यासाठी एक विशेष टिपसुद्धा आहे. असं सांगितलं जातं की याचा वापर 3 किंवा 9च्या पटीत केल्यास जास्त चांगले परिणाम मिळतात. तर या सगळ्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही दोन उपकरणं वेगवेगळी नसून एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत.
एक बाहेरून ढाल म्हणून काम करतं, तर दुसरं आतून सकारात्मक ऊर्जा वाढवणारा एक ॲम्प्लिफायर आहे. एक संरक्षण करतं, तर दुसरं आकर्षित करतं. आणि सरतेशेवटी ही सगळी प्रणाली आपल्या समोर एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा करते. आपल्या विचारांची, आपल्या एकाग्रतेची खरी शक्ती किती आहे? आपल्या आतल्या जगाचा आपल्या बाहेरच्या परिस्थितीवर खरंच काही परिणाम होतो का? यावर नक्कीच विचार करायला हवं. काय वाटतं?